आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला बक्षीस मिळाले पाहिजे, यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही। त्याचसोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये जर बक्षीस मिळाले नाही तर पुढील कार्यक्रमाला मी येणार नाही, अशा सौम्य शब्दात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती PM मिन्नू यांनी ग्रामसेवकांची कानउघडणी केली। त्याचसोबत जिल्हा परिषदेत तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या देखील ग्रामपंचायतच्याच सुधारलेल्या कामकाजामुळे कमी झाली आहे, असे कौतुकही त्यांनी केले। आणि आता या तक्रारी ज्या आहेत त्या फक्त राजकीय आहेत, असेही त्या म्हणाल्या। दरम्यान जेवढे राजकीय पक्ष वाढले त्या सर्व पक्षांचे ग्रामपंचायतमध्ये देखील टोकाचे राजकारण होत आहे। याचा खरा अर्थाने त्रास हा ग्रामसेवक अधिकाऱ्याला होत आहे, असे मत ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम यांनी व्यक्त केले। आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। जालना जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2023-24 आणि सन 2024-25च्या आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार या वितरण सोहळ्यानिमित्त हे सर्व अधिकारी एकत्र आले होते। सन 2023-24 साठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त यादीमध्ये श्रीमती शारदा साबळे जालना, विलास गायकवाड बदनापूर, जनार्दन हुसे अंबड, रणजित पाटेकर घनसावंगी, श्रीमती गंगासागर बलभीम गायकवाड परतूर, नरेंद्र पवार मंठा, रघुनाथ सोनोने भोकरदन, कल्पना गजेंद्र सुलताने पंचायत समिती जाफराबाद यांचा समावेश आहे। सन 2024-25 साठी गजानन विष्णू सातपुते जालना, अंकुश हिरेकर बदनापूर, श्रीमती गीतांजली राधाकृष्ण वल्ले अंबड, किशोर वखरे घनसावंगी, प्रशांत लाळे परतूर, शिवशंकर विधाते मंठा, येडुबा वाघ भोकरदन, राजेश परिहार जाफराबाद या एकूण 16 ग्रामसेवक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। एक भी हमारा मतलब फक्त एक ग्राम पंचायत का ये आ गया बदनापुर से, फक्त मातेवाड़ी का मेंशन है। बाकी मराठवाड़ा मध्ये इतना ग्राम पंचायत को बक्षीस पत्र मिळाले। तो माझी वसुंधरा अभियान मध्ये आम्ही अप्रैल 1 तारीख से अभी तैयारी शुरू करूया, क्योंकि जितना भी हमारा शासन का प्राइस असते, जितना भी हमारा शासन का प्रोग्राम्स आहे, जालना जिला का प्रत्येक ग्राम पंचायत को बक्षीस पत्र मिलना चाहिए। इसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं। मैं आता ये बोलतो है पूरा संगठन के मार्फत, अगर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये हमको नहीं बख्शीश पत्र मिलने तो नेक्स्ट कार्यक्रम में मैं नहीं आऊंगी। आप कितना भी मुझे इनवाइट कर दोगे, पर लेकिन MSPR मध्ये मुझे बख्शीश पत्र चाहिए भी। एंड पहला जो फर्स्ट प्राइज है इट इज 5 CR, आणि वो तो हमारा एक ग्राम पंचायत को मिलना ही मिलना चाहिए इसमें, क्योंकि आम्ही करू शकतात। बहुत सारे ऐसे ग्राम पंचायत है की वो हमारे बक्षीस पत्र साठी लायक आहे। मुझे ग्रामपंचायत अधिकारीला हा विनंती असा आहे की तुम्ही जो भी काम करतोय तुम्ही खूप छान डॉक्युमेंटेशन करावा, रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा, फोटोग्राफी करा, व्हिडिओग्राफी करा, टाइम स्टॅम्प मध्ये जिओ टॅग्ड फोटोज करावा, आणि अच्छे से आपका मतलब बाकी सारे लोगों को ये शेयर पण करा कि ये हमारा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ये पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये आम्ही रेप्लिकेट करू शकतात। ऐसे हमें प्रयत्न करूया, क्योंकि बहुत अच्छी ग्राम पंचायत आहे आमच्याकडे। मैं एक और आनंद गोष्टी ऐसा है की जब मैं जालना जिल्ह्यामध्ये जॉईन होते त्यावेळी माझी चेंबरच्या समोर मिनिमम 100 लोग होते थे दररोज, पर लेकिन अभी जो बहुत कम है, मतलब 10 लोग के नीचे है हम अभी जो तकरार। इसके लिए आपके लिए खूब खूब अभिनंदन। आप कैसे जादूगरी किया मुझे पता नहीं, पर लेकिन अभी तकरार खूब कमी झाले। अभी जो भी आ रही है वो राजकारण की वजह से आ रही है, अदरवाइज तो मतलब मोठे कंप्लेंट तो खूप कमी दिसतात आता। त्यामुळे पण तुम्हाला खूप अभिनंदन। आज ज्या पद्धतीने इतका देखणा असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातोय, कारण केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या 135 योजना आणि अभियाने राबवण्याचं काम माझा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत स्तरावर करतो। ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो काम करतो, कारण आज राज्य पातळीवर जेवढे पक्ष झालेत
राजकीय पक्ष, तेवढे राजकीय पक्ष आता ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत आहे. अगोदर ग्रामपंचायत स्तरावर जर राजकारण जर पाहिलं तर 2 पार्ट्या असायच्या, एक कुठेतरी त्या निवडणुका व्हायच्या. आज परिस्थिती अशी आहे की पक्षीय पातळीवरच्या निवडणुका ग्रामपंचायत स्तरावर व्हायला लागल्या. त्याचा परिणाम असा झाला की ग्रामपंचायत स्तरावर लोकांचं राजकारण व्हायला लागलं आणि त्याचा खऱ्या अर्थाने त्रास जर कोणाला होत असेल तो ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रचंड प्रमाणात व्हायला लागला. कारण ग्रामपंचायत स्तरावर आता गेल्या या आयोग जेव्हा 11 वित्त आयोग, 12 वित्त आयोग, 13वा, 14वा, 15 वित्त आयोग आला, वित्त आयोगाच्या माध्यमातून तसेच इतर वेगवेगळ्या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा प्रचंड असा चांगला पैसा ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध व्हायला लागला. परंतु तो पैशातून विकास आपण तर साधतोय, परंतु सोबतच त्यासोबत प्रचंड प्रमाणात तक्रारी देखील उपलब्ध म्हणजे उपस्थित होत आहेत. आणि जिल्हा परिषद स्तरावर मॅडम जेवढे शासकीय कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांपेक्षा सर्वात जास्त तक्रारी जर कोणाच्या येत असतील तर त्या माझ्या ग्रामपंचायत अधिकारीच्या वर्गाच्या येतात. का येतात तर त्याला कारण पैसा आहे. कारण ग्रामपंचायत स्तरावर जेव्हा पैसा उपलब्ध झाला आणि त्या पैशातून प्रामाणिकपणे आपण सेवा करतो, परंतु हे जे राजकीय जो पक्षवाही जे प्रकार झाले, मग कोणीतरी कोणाला खाली खेचण्यासाठी, कोणीतरी कोणाला कमी दाखवण्यासाठी आणि मग त्यांच्या राज्याच्या बळीमध्ये माझा ग्रामपंचायत अधिकारी तिकडे भरडला जातो. आणि ऍक्च्युली ही वस्तुस्थिती आहे की ज्या तक्रारी होत्या त्यात 5% नक्कीच अपवाद आहेत. आता सन 2026-27 साठी कोण आदर्श ग्रामसेवक ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.